नमस्कार. आज आपण अर्जुन आणि रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 11वा पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता स्टोरीला सुरुवात करूया. कोमलसोबत बोलून झाल्यावर रुपाली लगेच खाली जाते, कारण अर्जुनसाठी लंच पण बनवायचा होता तिला. ती किचनमध्ये येते तेव्हा स्टाफ ऑलरेडी लंच प्रिपरेशन करत होता. रोज अर्जुनला घरून टिफिन जात नव्हता. त्याच्या ऑफिस शेजारी त्याचं एक इंडियन रेस्टॉरंट होतं. रोज रेस्टॉरंटमधील शेफ हेल्दी लंच बनवून त्याच्यासाठी ऑफिसमध्ये पाठवत होते. मॅम मोना बोलतच होत्या की रुपाली त्यांना थांबवत बोलू लागते. मोना आंटी, प्लीज, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. माझ्या आईच्या वयाच्या आहात. तुम्ही मला मॅम नका म्हणू. मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं. रुपाली त्यांना आता रिक्वेस्ट करत बोलते. ओके रुपाली दीदी, चालेल, मोना आंटी हसून तिला विचारतात. त्यांना रुपालीचा स्वभाव खूपच आवडला होता. हो रुपाली दीदी, चालेल, रुपाली हसून आता त्यांना बोलते. तुम्हाला काही हवं होतं का? तुम्हाला काय आवडतं मला सांगा, मी बनवून देते. मोना आंटी आता रुपालीला बोलतात. नाही, काहीच नको मला. अर्जुनसाठी लंच बनवायचा आहे, रुपाली आता मोना आंटीला सांगते. पण अर्जुन बाबांचा लंच तर घरून जात नाही, तो रेस्टॉरंटमधून येतो. मोनाला वाटलं तिला माहिती नसेल म्हणून ती सांगते. आधी रेस्टॉरंटमधून जात असला तरी आजपासून त्यांचा लंच घरूनच जाईल. तुम्ही फक्त मला हेल्प करा, रुपाली बोलते आणि लगेच तयारीला लागते. 1 तासात तिचं सगळं बनवून होतं. तसं ती अर्जुनचा टिफिन पॅक करून ड्रायव्हरजवळ देते. लंच टाईम झाला होता म्हणून ती अर्जुनच्या मॉम यांना लंचसाठी बोलवायला त्यांच्या रूममध्ये जाते. दरवाजा उघडाच होता म्हणून रुपाली नॉक करून त्यांना आवाज देते. रुपाली बेटा, आत ये ना. अर्जुनची मॉम ज्या पुस्तक वाचत होत्या त्या रुपालीने आवाज दिल्यावर तिला दरवाजामध्ये उभं पाहून बोलतात. मॉम, लंच रेडी आहे, तुम्हाला बोलवायला आले होते लंचसाठी. रुपाली आत येऊन बोलते. हो, तू हो पुढे, मी फ्रेश होऊन येते, अर्जुनची मॉम तिला बोलते. रुपाली होकारार्थी मान हलवून बाहेर जाते. बॉस, तुमचा लंच आलाय, सर्व करायला सांगू का स्टाफला? विजय अर्जुनला विचारतो. हो, अर्जुन त्याचं काम करतच बोलतो. विजयसुद्धा त्याचा टिफिन घेऊन येतो. तो रोज अर्जुन सोबतच लंच करत होता, पण त्याचा टिफिन घरूनच येत होता. त्याची बायको त्याला कितीही मूर्ख वाटत असली तरी तो जेवण मात्र त्याला तिने केलेलंच आवडत होतं. स्टाफ दोघांचे टिफिन उघडून विजय आणि अर्जुनच्या प्लेटमध्ये वाढतात. तोपर्यंत अर्जुनसुद्धा फ्रेश होऊन येतो आणि सोफ्यावर बसतो. अर्जुन फर्स्ट बाईट खातच त्याला लगेच हे सगळं रुपालीने बनवलं आहे हे समजतं. तसं त्याला तो काल तिला काय काय बोलला होता ते सुद्धा आठवतं. काल तोच तिला बोलला होता की तिने त्याच्यासाठी लंच बनवून ऑफिसमध्ये पाठवायचा. तर तो विसरूनसुद्धा गेला होता, पण तिच्याबरोबर लक्षात होतं. बॉस, खूप टेस्टी जेवण आहे तुमच्या घरून आणलेल्या टिफिनमधले. विजय आता अर्जुनच्या टिफिनमधून भाजी घेत मनापासून म्हणाला. त्यावर अर्जुन फक्त हुंकार भरतो. पण तो एवढं मन लावून खात होता ते पाहून विजयला समजलं होतं की त्याला जेवण किती आवडलेलं आहे. अर्जुनला रुपालीने बनवलेलं जेवण खूप आवडलेलं असतं, पण तो तसं म्हणून दाखवत नाही. मॉम, मी उद्यापासून माझ्या क्लासमध्ये गेलं तर चालेल ना? अर्जुनच्या मॉम आणि रुपाली डायनिंग टेबलवर बसून शांतपणे जेवण करत होत्या. त्या दोघीच होत्या. अर्जुनचे डॅड सकाळी बाहेर गेले होते, ते अजून परत आलेच नव्हते. हो, मीच तुला बोलणार होते की तू लग्नाच्या आधी जे करत होती ते सगळं करू शकते. तुला जॉब वगैरे करायचा असेल तरी काहीच हरकत नाही. दिवसभर घरी बसून तरी कंटाळाच येईल तुला. किंवा मग माझ्यासोबत आपल्या AK फाउंडेशनमध्ये सुद्धा तू काम करू शकते, अर्जुनची मॉम रुपालीला बोलतात. AK फाउंडेशन अंतर्गत बरेच अनाथ आश्रम, NGO, स्त्री शक्तीकरणच्या संस्था येत होत्या. ते सगळं काम अर्जुनच्या मॉम पाहायच्या. तुम्हाला माझी हेल्प लागली तर मी नक्की करेल. मी आणि माझी फ्रेंड कोमल, आमचे विद्या क्लासेस म्हणून क्लासेस आहेत. मी तिथे ज्युनियर कॉलेजच्या मुलांना शिकवते, रुपाली बोलते. अरे वा, ते पण चांगलं आहे, अर्जुनची मॉम रुपालीला बोलतात. रुपाली, तुला तुझ्या आईबाबांना भेटायचं असेल तर तू मला सांगू शकतेस. मी अर्जुनसोबत बोलेल. मला माहिती आहे त्याने तुला त्यांना भेटायचं नाही म्हणून सांगितलं असेल. अर्जुनची मॉम तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बोलतात. नाही मॉम, तसं काही नाही बोलले ते मला, रुपाली नजर चोरत अडखळत बोलते. तशा अर्जुनची मॉम तिच्याकडे पाहून गालात हसतात.
एक दिवस नाही झालं लग्न होऊन आणि लगेच नवऱ्याची बाजू घ्यायला लागली. अर्जुनची मॉम हसत तिला बोलतात. रुपाली काहीच बोलत नाही. ती खाली मान घालून शांत बसली होती. तुझ्या आधीपासून ओळखते मी अर्जुनला. तो कसा आहे हे चांगलंच माहिती आहे मला. रागीट तर खूप आहे, पण तेवढाच प्रेमळसुद्धा आहे. कोणाला जीव लावायला लागला ना तर स्वतःचा जीव ओवाळून टाकायला सुद्धा कमी करणार नाही. अर्जुनची मॉम आता रुपालीला बोलतात. हो मॉम, पाहिलंय त्यांचं प्रेम आणि ते सगळं नाटक नव्हतं हे सुद्धा मला माहिती आहे. पण फक्त त्यांच्या आत्याचं आणि बाबांचं लग्न नाही झालं म्हणून त्यांना एवढा राग आहे हे मला पटत नाही. एवढ्या गोष्टीसाठी ते असं नाही वागणार. रुपाली निर्धाराने त्यांना बोलते. हो, बरोबर आहे तुझं. फक्त एवढ्या गोष्टीसाठी तो असं नाही वागणार. अर्जुनची मॉमसुद्धा तिच्या होकारात होकार मिळवतात. लगेच चेहरा सिरियस झाला होता त्यांचा. अजून पुढे काही रुपाली बोलणार की त्याच बोलतात. चल आता माझं झालं आहे, मी रूममध्ये जाते. अर्जुनची मॉम लगेच हात टिश्यू पेपरला पुसून त्यांच्या रूममध्ये निघून जातात. रुपालीला त्यांना अजून बरंच काही विचारायचं होतं. पण बहुतेक अर्जुनच्या मॉम यांना त्या विषयावरती जास्त बोलायचंच नाही. म्हणून अर्जुनची मॉम निघून गेल्या. त्यामुळे तुर्तास तरी रुपाली तो विषय आता बाजूला ठेवते. लंच झाल्यावर काय करू म्हणून रुपाली अर्जुनची रूम नीट पाहत होती. तिने त्याची रूम आधी पाहिली होती, पण आता तिच्याकडे करायला काहीच नव्हतं. म्हणून ती एक एक गोष्ट नीट निरखून पाहत होती. आणि त्यांचं जे बुक कलेक्शन होतं ते खूप छान होतं. तिला खूप आवडलं होतं ते. आपण एक एक बुक वाचायचं असं आता ती मनोमन ठरवते. बुकशेल्फ पाहून झाल्यावर ती बेडच्या साईडला कॉर्नरला जे ड्रॉवर होतं ते उघडून पाहते. त्यात पण तिला बुक सापडतात. बापरे, यांना एवढं बुकचं वेड आहे मला आत्ता समजत आहे. रुपाली त्या बुकला पाहून स्वतःशीच बोलते. तर आजचा हा भाग येथेच संपलेला आहे. उद्या आपण नवीन भाग पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण अजून आपल्याला खूप सारे भाग बघायचे आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. आणि प्लीज तुम्ही भाग तर बघताय पण चॅनलला सबस्क्राईब मात्र अजिबात करत नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.